पोरगा फक्त इमानदारीने लढतो एवढंच. मी शपथ सांगतो तुम्हाला, मी सकाळी पिलेलं पाणी उपोषणाच्या आधी पाणी पिण्याचा अधिकार आहे, त्याच्यानंतर नाही. ते आत्ता सगळं उलटवलं इथं आत्ता ह्या टायमाला. मी इमानदारीने लढतो, पण नंतर अभ्यासक मला टायमाला हो म्हणते आणि नंतर कोणाचं तरी ऐकत येत आणि ते म्हणजे नाही नाही हे आमचं म्हणलं होतं हे करा, पण आमचं ऐकूनच घेत. मी आल्या बरोबर विचारले तुम्हाला सगळ्याला, साक्षीदार आहे तुम्ही. तुम्हाला सगळं तुमची चर्चा सविस्तर होऊन सगळ्या गोष्टी घेतो म्हणले का? तुम्ही सगळे हा म्हणला, हा म्हणले का नाही? पश्चिम महाराष्ट्रावले दादा तुम्ही तुम्ही भाऊ तुम्ही सुद्धा हा म्हणले. आता पुन्हा हे राहिलं ते राहिलं आता म्हणायला म्हणजे मला काय म्हणायचं आणखीन सांगा काय राहिले. बस का नाराज नाही तुमच्यावर मी, पण पुन्हा म्हणू नका असं म्हणतोय मी. नेता चर्चेचा शेवट हा झाला की मुख्यमंत्र्याची चर्चा करून कोणत्या विषयावर चर्चा करायची? बरं हा चर्चा करायला कोणत्या विषयावर? विषय निघाला. आपण काय म्हटलं? एक मिनिट आपण काय म्हटलं दादा त्यांना, तुम्हाला समाधान पाहिजे असेल मुख्यमंत्र्याची चर्चा आम्ही दादांना सांगू, दादा तुम्हाला पाठवतो. चर्चेत नाही गरज मला नाही, यांना जायचंय का चर्चेत? तुम्हाला नाही मी आडवं बोलत नाही एकाला सुद्धा, मला फक्त आवाज उपाशी उरले लागल्यामुळे मोठ्यांनी होते. चर्चा केलेली आपण दादा त्याच्या सगळं घेणार. ज्या गोष्टी मान्य केल्या त्या मान्यच केलेल्या आहेत. फक्त मुख्यमंत्र्या समेत बैठक घ्यायची असेल तर आम्ही घेऊ, पण त्यासाठी आता याच्याकरता आम्ही आमच्या स्तरावर आम्ही निर्णय करतो, कार्यवाही करतो. एवढं बोललो आपण, बघा खरं बोललो आपण. बरोबर आपण हे बोललो ते मी पाटलाशी बोलतो. कोणत्या विषयावर करायची? यांना तुम्हाला नाही म्हणतात तुम्ही यांना हा कोणत्या विषयावर करायला लावायची? मराठवाड्याच्या विषय कोणचं पण काय विषय काय हे ना ज्यांच्या नोंदी नाही त्याच्यासाठी आपलं काय घ्यायचं लावायचं? त्यासाठी गॅजेटचं घेतलं, जनगणना घेतली, याचा आधार फक्त 67 पूर्वी तुम्ही मराठवाड्यात राहत होते. मग हा म्हणले ना, हो तुम्ही हा म्हणले ना, ते आम्हाला मी वाचलंय कुठंतरी. लेखी दिलं तर विषय थांबा मी वाचलंय. तर मला दिसत नाही, थोडं कमी ते दिसायला लागलं याच्यामुळे उपाशी राहिल्यामुळे. नाही नाही दुसरा उल्लेख मी वाचेला आहे. ये सुट्टीत आहे बघा बरं, मी वाचले होते ते दिवसभर उपाशी राहिल्यामुळे मला काय दिसा नाही. थोडं हे काय घेतलं 1970 मी वाचलंय सकाळी. या प्रस्तावनेमध्ये ना पुढची घे. पूर्वी एसओपी मध्ये आहे, याच्यावर एसओपी झालं पाटील हा शासन निर्णय झाला, त्याच्यावर एसओपी निघालाय. मूळ निर्णय हे पहा, त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं वाच्यावर त्याच निर्णय जी काढला 2चा आहे ना. नाही त्याच्या अनुषंगी घेतो. बघा बरं जमतंय का? तुम्हीच वाचा, मी नको. नसं जमत त्यात बदल करा सांगा, मग दबाव घेऊ नका. नाही तुम्ही नाही. मग दोन्ही वाचले आपण ते काय पैसे आणले काय नाही कागदाशिवाय काय तुमचे माझ्याकडे वाचन तुम्ही सांगा, ते वळीत बदल करायचा नंतर म्हणून काही उपयोग होत नाही. समिती सदस्य त्याच्या खाली होईल काय अर्थ नसतो. मराठा समाजातील नंतर शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांना 167 पूर्वीचा ते किंवा त्याचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असले प्रतिज्ञापत्र. तुम्ही आपण नका बोलू, तुम्ही सरकार प्रतिज्ञापत्र देऊन आमचा पुरावा हा ग्राह्य धरण्यात यावा. कोणता? गॅजेट आणि जनगणना. संपलं मग आमचं काय झालं? गॅजेट याच्यात घेतलंय का? पण याच्यात कुठे घेतलं ते गॅजेट आणि पुरावा? अहो साहेब ते त्यांना 67 पुरावा दिलं म्हणजे ते ग्राह्य होणार ना. मला कळत तुम्ही एवढं घेतलंय त्याचा पुरावा आम्ही काय काय देणार सर? प्रतिज्ञापत्र म्हणले हा ना, प्रतिज्ञापत्रात आम्ही करतो म्हणून ते प्रयत्न आपण मान्य करतो त्यांना. पुरावा काय? थांबा तुम्ही, इथं काय घ्यायला लावायचं? घ्या रे इकडे, काय घ्यायला लावायचं? गॅजेट घेतलेले ते जनगणना घेतलं, पुरावा ग्राह्य धरावा. जनगणना तर लिहून दिली मी त्यांना ना. 1931 ची पुरावा ग्राह्य 1881 ते 1901 पर्यंत जनगणना त्यात घ्यायला काय हरकत नाही ना आपल्याला, कारण त्यात कुणबी नोंदीचा उल्लेख आहे. ऑलरेडी आपण ग्राह्य धरलेलीच आहे, त्याची काय अडचण नाही. उल्लेख नाही, उल्लेख नाही, ग्राह्य धरलीच आपण ती, पण उल्लेख नाही. आणि नोंदीमध्ये आपलं काय झालं, जनगणनाच आहे, नाव नव्हते त्याच्यामध्ये आपण सांकेतिक प्रमाणे त्याला काय अडचण नाही. जे पुरावे तुम्हाला आपण दाखवू शकतो आपण की याप्रमाणे करावं, त्याला काही अडचण नाहीये.
नाही, पण ते- 19 मध्ये नाव आहे जनगणना घ्या म्हणणं यांचं तर काय प्रॉब्लेम सरकार काय अडचण नाही हा. हा पुरावा धरला त्यांनी, गॅजेट स्वीकारला, जनगणना स्वीकारला, हा पुरावा धरतो आणि आम्ही दुसरा पुरावा देतो काय मी मराठवाड्यात 67 पूर्वी राहतो, त्याच्यात आम्ही पुरावा देतो. हे काय धरून आम्हाला तेवढं द्या. प्रतिज्ञापत्रासाठी जी आवश्यक अट होते त्याच्यात ना, लिहितो सर आम्ही. त्याच्यामध्ये उल्लेख पाहिजे तो ठीक आहे ना मग. केलं पाहिजे तुम्हाला तो प्रूव्ह करता आलं पाहिजे हा ना, ना. तर ते प्रूव्ह आहे ते तुम्हाला संबंधित त्यांना सांगावं लागेल ना की हे पुरावा काय धरा म्हणून. समितीच ते आहेत ना, हा. समितीच ते आहेत ना. हा जो आपण त्यांना ते काढला ना सांगितलं सर, मी काढणारा कर्मचारी आहे. मला त्यांनी निर्देश दिले तर मी करेन. 2025 आहे ना सप्टेंबरला त्याच्यामध्ये काय जनगणना एक घ्यायला लावायची हा. आणि दुसरं काय गॅजेटचं घेतलंच त्यांनी गॅजेटचं घेतलं. आणि हे आमचा पुरावा धरून 67 पूर्वीचा महसूल पुरावा ग्राह्य धरा. मग ते काय लिहिलं बसला ना पण तो बाबा वाचन पुन्हा एकदा ते बरं वाचा बरं. पुन्हा वाचा ना, परत वाचा ना. व्यवस्थित वाचा तो का चुक नको, गडबड हे आम्ही फार विचारपूर्वक निर्णय केला त्यावेळी 67चा घेतलाय ना हे बघ. 67चा घेतला ना मग आता करायला फक्त जनगणना गॅजेट गॅजेट घेतलं ना. गॅजेट गाजीत प्रमाणे साहेब हे. हे सगळे हे पुरावा धराला आणि महसूलचा पुरावा ग्राह्य धरून आम्हाला देण्यात येईल. वर कन्फ्युजन होतं ह्याचं आहे हैदराबाद लिहा बरं ते काय लिहायचं राज्य शासन निर्णयाप्रमाणे आपण सगळं उल्लेख केलाय. फक्त ही एक ओळ जी होती ना, हे दाखले दिल्यानंतर या व्यतिरिक्त सक्षम प्राधिकरणाने आपल्या पुरावे व्यतिरिक्त मागितल्यास आता जर तुम्ही पहिले गेले घेतले अधिकाऱ्याला मी तो अधिकारी ठेवलाच नाही आणखी पुरावे मागण्याचे त्यामुळे काढून टाकतो म्हटलं ते पुरावे मागले बाबा नाही, मान्य केलं ते पूर्ण रद्द करून टाकले. तसंच होतं म्हणणं पण ते. काय करायला लावलंय हे हं? जर समजा आपल्याकडे काही पुरावे नाही परंतु या व्यतिरिक्त सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक ते पुरावे त्यांनी मागणी केल्यास त्यांनी ते सादर करण्याची जबाबदारी माझी राहील. तर म्हटलं आमच्याकडे पुरावे नसते ते काही मागतात त्याच्यामुळे आम्ही देणार त्यांची जी मनमानी होती ना जी तक्रार होत अधिकाऱ्यांची ते काढून टाकतो ना. ती पूर्ण रद्द करणार अर्ज करणाऱ्याच्या अंगावर काहीच नाही ते. तर पहिले जे पुरावे दिले अर्जदारांनी ते काय करायचे ते ग्राह्य धरायचे आणि त्या व्यतिरिक्त सक्षम अधिकारी आणखी पुरावे मागणी आवश्यकच नाही ना. आणि ते गाव समितीने जे दिला अहवाल तो त्याला ग्राह्य धरायचा. काय करायचं आय थिंक बरेच विस्तार प्रमाणे चर्चा केली आपण ज्याच्याकडे नोंद नसेल त्याला सुद्धा ह्याच्या अलीकडचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र व्यवस्थित आधार ते आयलं ते जर्ममध्ये जे उल्लेख तो त्याला वेगवेगळी म्हणायचं म्हणू लिहिलं त्यांनी त्याच्यामध्ये. नाही हो, मला कमी दिसायला लागलं. हे हेडिंग मध्ये म्हणलं चक्कर आल्या पाहिजे. हेडिंग मध्ये म्हणलं त्याला निभावणार. शुद्धीपत्र हा विषय शुद्धीपत्राचा आपण कुठला ते करतो म्हणले करतो पण आता काय राहिलंय की तुमचं आता तुमचं काय होतं पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आपल्या ज्या नोंदी आहेत, त्यांना फक्त 10% प्रमाणपत्र मिळाले, बाकीच्यांना मिळाले नाही. निघालेल्या नोंदी आणि त्यासाठी ते मार्की नाही हा जे कार्ड त्यात मुख्य एक विषय आहे की आपल्या ज्या नोंदी आहेत त्या पूर्व आपण नोंदी आहे संविधानानंतर मराठा शालेच्या सेम इथे वंशाळीच्या वेळेला की हा मराठा पूर्वी कुणबी होता ना त्यासाठी महसुली पुरावे घेतात पण शिक्षण प्राधिकारी टेबल आहेत त्या 6-7 येतात तहसीलदार आहेत वेगवेगळे निकष वेगवेगळे नियम लावतात म्हणून आम्हाला एक एसओपी तयार करून द्या एक चार्ट तयार करून द्या त्यानुसार आम्ही कागदपत्र तयार करू. कसा नाही नाही जो केलं आपला तुम्ही काय करा आपण आतापर्यंत हैदराबाद गायची चर्चा केली आपण हा मुद्दा आमच्याजवळ आला नाही कधी उलट तुमचं काम सोपं आहे इथं नोंदी नाही इथं नंबर रेट तुमचं नाव नोंदी नाव नोंदी. तर एवढं सोपं गेला मला करायला त्याचं काही सुविधा काढू दे सुविधा काय अडचण नाही काय अडचण नाही पटेल याच्या नावानिशी असल्यामुळे सोपं काम आहे गॅजेट मध्ये सुद्धा नावाने नाव असेल त्यांच्याकडे या मराठवाड्याचाच प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम हैदराबाद गॅजेट इश्यू संख्यामुळे SOP आहे, ती SOP आपली SOP. ते आम्ही त्याच्यात दुरुस्ती तुम्हाला करून देतो ना काय प्रॉब्लेम नाही तुमचं काम खरं सोपं आहे म्हणजे तुमच्या नावाने नोंदी आहेत गॅजेटमध्ये गॅजेट ते 15 लाख आता नोंदी येते तुम्ही पहिल्यांदा मुद्दा आला समोर त्याबद्दल सुरू करून त्याला तेवढं मुद्दा आहे त्याचा. हो ठीक आहे तरी तुम्हाला एसओपीत वाटलं तुम्हाला जशी वाटते तशी करून घ्या पंजाबराव देशमुख वसतिगृहाचा जो राहणीमान भत्ता अरे आहे थांबा बाबा आता ते सगळं येते कुठं जात हे शिक्षणाचा आरक्षण आता कुठे जात नाही त्यांना सोडीत नाही घोड्या लावतो आता कुठे जातोय पण हे लय मोठा लय हे लय डेंजर आहे एक आयुष्याच
लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले, शिक्षणाचं नोकऱ्या, भत्त्यावर जगून नाही चालायचं. म्हणजे भत्ता घ्यायचाच आहे, पण भत्त्यावर जगून नाही. ते काय झालं, रंगरंगोटी जाय. एखाद्या घराला ते आतून सिमेंट मारलेलं नाही, काही नाही, मातीचंच आहे. इट आहेत, फक्त कलर दिल्यामुळे ते प्लास्टर केल्यावर दिसतंय, काही अर्थ नाही रंगरंगोटीला. भत्ते घ्या नाही घ्या, जीवनाचं आयुष्याचं घ्या. त्यांनी आयुष्याचं घेतलं, आरक्षण घेतले, योजना कायद्याच्या चौकटीत आणून बसल्या. आपल्याला इतर सुविधा त्यांच्याप्रमाणे इतर सुविधा पुढच्या वर्षी बंद बी करता येतात. एक दिवसा वर्षाचं आंदोलन सुरू आहे, तेवढ्या फक्त सुरू ठेवू शकतं सरकार. हे मी 6 पिंपळगाव आंदोलनाच्या टायमाला उद्धव ठाकरे सरकारमध्ये बघितलं. तात्पुरतं मग ते तुम्हाला ओबीसी सवलती लागू झाला, खुश आहे आपण. दुसऱ्या वर्षी बंद. नंतर केलंच होतं 6 पिंपळगाव या वडी काळात सुरू झालं, त्यावेळेस ही सरकार आलं युतीचं. सगळ्या ओबीसी सवलत सुरू म्हणजे काय ठुत नाही झाली, लगेच लागू केल्या. ऍडमिशनच्या दिवशी सवलतीने फीस भरून घेतल्या. आता नाही घ्यावा, बघा कोंडी कशी गेली मराठा समाजाने, म्हणून आम्ही जास्त लढतो. सवलत लागू केल्या, ऍडमिशनच्या दिवशी म्हणले फीस भरून घ्या. आता सवलतीसाठी भांडाव तर ऍडमिशन व्हायला लागलं, पोरापोरीच वाढ व्हायला लागलं. त्यामुळे 100% मराठी पैसे भरले. त्यामुळे ते रंगरंगोटीत थोडा आपण हे करू. ओनली ओबीसीत आपण गेलं का ऑटोमॅटिक सगळ्या शिष्यवृत्त्या द्यायला लागल्या. रंगरंगोटी बस झाली, त्याच्यात मराठीचा विषय गेला. तसंच गोंधळ. आता ज्या कॉलेजला फोन करतो त्या कॉलेजला मुलीला मोफत शिक्षण नसता. हे संस्था चालक हे लोकांना असं चवून खायला लागले. 100% फीस. आणि फोन केले मग आम्हाला असं मुश्रीफ साहेबाला फोन करावा लागतो वेळेवर. एखाद्या वेळेस ते अर्ध खातं चंद्रकांत दादाकडे त्यांना करावं लागतं. त्या वैद्यकीयमध्ये आमका झालं, मग त्यांनी क्वारेला सांगायचं घेऊ नको तू पैसे. म्हणजे पैसे वसूल करणं चालू आहे. तोंडी ते लेखी बी आहे, तोंडी बी आहे, JR बी आहे. मुलीला मोफत शिक्षण नाही. तसं रंगरंगोटीच नकोच. त्या 1 वर्ष लेट समाजाला अधिकाराचा देऊ, काय खरं नाही भाऊ. समजा मी आई तवर माणूस देत राहतो, ते सरकार गेल्यावर मग नका घेऊ. तात्पुरतं समाज जगन असं कोणी घेऊ नका. नाही मिळालं तरी चालत, खरंच ना, नाही मिळालं तरी चालत. खुशरा तो समाज आज आरक्षण दिलं असतं 42 वर्षापूर्वी समाज शिष्यवृत्ती भत्ता सगळ्या जुन्या आल्या असत्या, हॉस्टेल आलं असतं, काय काय आलं नसतं. राज्याच्या केंद्राच्या योजना आल्या असत्या, शिक्षणाच्या आल्या असत्या, MPC UPCच्या आल्या असत्या, सगळ्या नोकऱ्यात गेले असते. असं काय आरक्षण गेलं आणि संख्या पद निर्माण करावं लागते पूर्वलक्षी प्रमाणात झाला देवार. मंत्रिमंडळ समितीच्या बैठका आजपर्यंत फक्त सवलतीच मोडल्या, कुठल्या तिथून बस फक्त सवलती दिल्या, मुळावर कोणी गवत नाही. काय करायला पाहिजे आपल्या समितीसाठी म्हणूनच नाही, सगळ्यांसाठी काहीतरी रूल काढा. म्हणजे ती आमची मागणी नाही बरं का, काढा की उपसमितीनं त्या विषयावर तत्वानं भांडायचं. दोन्हीच्या उपसमिती असू द्या, त्याबद्दल दुःखाचे ओबीसी असू किंवा मराठीचा असू. काम जशी SOP याला काम काय सरकार सांगा. उगं तुम्ही असं घोंगड गाळ्यात गुंतून ठेवताय. म्हणजे विखे पाटील साहेबाच्या ठेवलं, चंद्रकांत दादाच्या ठेवलं, आशिष चव्हाण साहेबाच्या ठेवलं, मी सगळ्याच नाव घेतो. तुम्ही काय काल नाव घेत घोंगड गाळ्यात गुंतून ठेवते. मराठ्याला वाटतं ते ओबीसी समिती तसं करते, मग मराठीचं कसं का करत नाही. त्यामुळे तिला एक अधिकार वेगळा द्यावा मला तुम्हाला. असं त्याचा हस्तक्षेप ठेवू नका, नसता ती नकोच. म्हणजे त्याने काय होतं, एक माणूस संपत. अशोकराव चव्हाण साहेबावरती प्रचंड रोज गेला, चंद्रकांत दादावर प्रचंड रोज गेला. आता तुमच्यावर सुरू नाही झाला आणखी, पण मी हे सांगतोय म्हणजे ही आमची मागणी नाही. उपसमित्या नेमका उपसमितीला अधिकार देत नाही, कामं होत नाही, ती नेमली कशाला. मग ते माणूस तर बदनाम करण्यासाठी त्याच्यावर टाकला जात नाही ना. त्याने एकदा हे केलं की त्याला ती कॅबिनेटची पॉवर आहेत का, मुख्यमंत्र्यांना त्यांना कॅबिनेटला राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीला विचारण्याची पुन्हा आवश्यकता आहे का. आहे तर मग या आम्ही घेतलेला निर्णय थांबितो कसं काय. म्हणून तुम्ही ते राहिले काही मुद्दे त्यांनी कंप्लीट दिले. नाही मी तुम्हाला थोडेच विचारायचं सरकार काय
आता मग कशी आपली चर्चा केली मी ते झाले समाधान त्यांचं झालं ते झाले म्हणले नाही का पुन्हा एकदा सांगा पुढंच नको पाटील याच्यामध्ये आता एकच मुद्दा जो सगळ्या विषयाबद्दल आपण सकाळी चर्चा केली बहुतेक आपण ते सरकार म्हणून भूमिका मांडणी केलेली आहे. आता जो काही मुद्दा आपण जो सातारा गॅजेटचा जो मांडला होता तेवढा फक्त आता कायदेशीर मुद्दा राहिलेला आहे तो फक्त तो आम्ही ऍडव्होकेट जनरल किंवा सॉलिसिटर जनरलशी करतो काय तर आपल्याला दाखवतो कारण माझ्यावर दाखवत म्हणजे आमच्या शासनावर की एका गॅजेटच्या करता दुसऱ्या गॅजेट व्हायला लागलं कारण असं मग आपण एवढी सगळे सरकार तिकडे ते एक मिनिट थांबून जाईल मग ते थांबली एकदा तर मग काय होईल ते नाही हे नाही अशी परिस्थिती म्हणजे मी त्या चिंतेने विचार करतो. बाकी धोरणात्मक निर्णय आपण केलेला आहे आवाज तयार झाला पश्चिम महाराष्ट्रावाले त्यांचं म्हणणं आहे आम्हाला 1 महिना वेळ द्या महिना म्हणून नाही त्यांचा लेखी आहे लेखीचे ना त्यांचं म्हणणं आहे आम्हाला अभ्यास करायचा तर तसं द्यायचं नाही घ्यायचा तातडी नाही की थांबवायचं नाही दादा तुम्ही म्हणत मी कशाला बघतो उन्हात घ्यावा म्हणूनच बघतो मी असं काय करतो तुम्ही एक महिना पश्चिम महाराष्ट्रातल्या अभ्यासकांचं म्हणणं आहे आता काही सकाळी यायला लागलेत आता तुम्ही काही सकाळी येणार काही दुपारा येणार असं पुढं शक्य पण एखाद्या नसतं. महिन्यात तुम्हाला वेळ चालेल ना एक महिना कालावधी मागितला. पाटील विचारतो 1 महिन्यात मग वेळ तू म्हणू 1 महिन्यात हो है ना मगाशी म्हणाला ना फार विचार करून दुसरं काय वाटेल की आता पुढच्या परत घेईल वेगवेगळ्या आयुक्त स्तरावर कारवाई पुढच्या 2-3 महिन्यामध्ये चित्र दिसेल कोण म्हणणार आहे काय चाललेलं आहे म्हणजे इतकं चांगलं काम होणार आहे. मगाशी त्यांनी हे पण सांगितलं ते 3 महिन्याचे 6 महिने करा ते पण आपण करतो. ते संख्येल वाढ द्या संख्येल वाढ आता अकोट साहेबाला चांगलं राहिलं मी शिंदे साहेबांनी नाव change म्हटलं शक्य असेल तुम्ही करा असेल शक्य तुम्हाला तर एकदम चांगले आहेत आमचा ते येत असले तर आमचा गरज नाही आम्हाला शिंदे साहेब पण शिंदे साहेबाला 2-2 विषय नाही करता येणार आयुक्त ही विनंती काय ते त्यांच्यावर सोपव त्यांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे आम्ही नाही ना ते जर तयार असतील तर करू देत म्हणजे मला अवघड दिसतं आपण दुसऱ्या पक्षाचे सल्ल्याने घेऊ आपण विचारून घ्या ते म्हणले नाही लगेच आपण नाव देऊ. शिंदे साहेब शिंदे सल्ल्याने साहेबाबद्दल शंका नाही त्या सल्ल्याने त्यांनीच 2 दिशातल्या त्या पुऱ्या त्यांचं तेवढं कष्ट आहे ना त्यांना विचारूनच केलं बरं बिलकुल म्हटलं असं केलं तर काय हरकत आहे ना शिंदे साहेबांना विचारूनच करू आपण ना ते नाही म्हणले पण नाव त्या पुऱ्या त्यांचं तेवढं कष्ट आहे ना त्यांना विचारूनच केलं बरं बिलकुल म्हटलं असं केलं तर काय हरकत आहे ना शिंदे साहेबांना विचारूनच करू आपण ना ते नाही म्हणले पण नाव हे नाही म्हणतात म्हणजे नाव सुचवलं साहेबांना शिंदे साहेब काय नाव सुचवतील त्यांना जे काही योग्य वाटतं SOP वाचली ना ऐकू व्यवस्थित ची विनंती आहे, आता मागच्या आपण सगळे आंदोलन घेतले एक लेखी पत्र सरकारतर्फे आलं या मुद्द्यावर हे ते हे काढायले सूचना काढायले स्तरावर सकाळीच बोलणं झालं तर मी उपोषण मागे घेईन म्हणलं नंतर मी त्याच्यावर त्यांनी ती ड्राफ्ट दिलाय काढू का याच्यावर काढू का याच्यावर सूचना बरोबर ना काढू का याच्यावर सूचना म्हणते सरकार संमती मिळाली तर आम्हाला पुढे आदेश काढायला पुढं काढायला म्हणून तुम्हाला म्हणतो हे तुम्ही बघितलंय उद्या त्याला मी बोलून देणार तुम्ही अभ्यासक हा म्हणलात आमचं तेच मत होतं की शासन आदेश कधी निघते अरे ते लगेच ते याच्यातले भविष्य आहे ते विभाग आयुक्त सर्व निघणार आहे हे हा म्हणतात का आपण हे म्हण नाही त्यांचं आपण हा माझी म्हणतोय अडचण का नाही. आपण हा म्हणतो. आपली संमती आहे म्हणून एक आहे सर्व हा म्हणते मराठवाड्याचा मुद्दा लिहून घ्या. म्हणून आता ते मराठवाड्याचे लेकरं आता काही ड्राफ्ट आपण काय दिलाय पाटलांना वाचायला दिला आपली संमती मिळाली तर आपण पुढे जायला आम्ही आमच्या तरी काय लिहून दिले तुम्ही कुठे लिहून दिले ते दुसरे पेज सुपर दिले सुपर त्यांनी दिले तिकडे लिहिते असं असं लिहून दिले चढून लिहून दिले सांगा की मला त्यांना सांगा इथं घ्यायचं घ्यायचं पुढे पगार काढला ना उल्लेख करायचा याच्यात घ्यायचं राहिलं 67 जे आहे ना हे 1881 पासून 1921 पर्यंत जनगणना आहे ते सगळ्याच ऍड करा ना त्याची आवश्यकता नाहीये म्हणजे आपण करू आपल्या समाजाला पण ऑलरेडी त्याचा भाग आहे येतो आपण खात्री करून घ्या अधिकृत पाहिजे त्याला हा, पण त्यांना लिहून देऊ काय लिहून का त्याच्यात ऍड करायचं मी तर ऑलरेडी ते जनगणनेप्रमाणेच पुढे गेलो आपण ही जनगणना 1918 साली झाली 1900 काय झाली 88 त्या जनगणना पुढे होतच राहतात ना खाली पडेल आपण त्यांचं म्हणणं आहे याच्यात ऍड पाहिजे मी काय म्हणलं पाटील त्याला काहीच हरकत नाहीये जनगणना जी मागची आली तीच पुढे ओढत चालतो ना आपण मागच्या गणनेचे नाव सर काय म्हणलं मागच्या गणनेला जुनी जनगणना 1881 दादा एक मराठवाड्याचा मुद्दा आहे दादा समजा 2 तालुके आहेत अंबड आणि भोकरदन
आणि नोंद आंबडची आहे. भोकरदन मध्ये सध्या रहिवासी आहे. 67 पूर्वीच गेलेला आहे. तर अधिकारी काय करत आहेत की आम्हाला स्पष्ट आदेश नाहीयेत म्हणून कोणीही टळाटळ करतात. असं ते या याच्यामध्ये आता काल झाली त्याच्यावर चर्चा तेवढी हिंगोली आणि यवतमाळ हिंगोली म्हणून यवतमाळ करायला नीट आता हे. दुरुस्त करतो आपण पाटगाव म्हणलं ना अर्ज तर करू द्या, कोणतं रिजेक्ट झालं तर पाहू ना आपण सगळे ना. अर्ज तर नाही त्याची लिखी अर्ज आलेत पण ते काय म्हणतात अर्ज आलेत लोकांनी अर्ज दिलेत ते काय म्हणतात आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार घेण्यासाठी आणखी सूचना नाही असं म्हणणं आहे त्याचं. त्यामुळे लोक अर्ज देत नाहीत म्हणले काय विभागीय आयुक्त स्तरावर कार्य होऊ शकेल त्यामुळे विभागीय आयुक्त स्तरावरून जी प्रभावी ती करू आपण आपल्या उपोषणामध्ये बरं झालं. आम्ही डिटेल आढावा घ्यायला लागलो आणि ते लक्षात आलं की हे गुन्हे मग काल आपल्या समोर अधिकाऱ्याशी बोललो बऱ्याच ठिकाणी आपण. अहो ते मग आंदोलन बी असं आहे ना बरं झालं तुम्ही म्हणता केलं म्हणून आम्ही तरी खडबडून जागा झालो पण मग पेस पाडत काम झालं आता उन्हाळी ते साहेब म्हणले त्याचं उलट प्रक्रिया व्हायला लागलं गतिमान मला नुसते उलट व्हायला लागले आज. प्रक्रिया गतिमान करणे आता एकच शब्द. रक्ताची उलटी व्हायची राहणार राहिली नाही तेच येत असतं आता नंतर आता अहो दिवसभर आपण जे आपलं उष्णता प्रचंड आहे लाळ असती लस असती जेवताना ती असते ना ती शरीराला लागते ती आता जेवणाबरोबर नाही जाता असे थुके पोटात चालली ती आता उलटीतून बाहेर यायला लागली. ते म्हणून त्यामुळे काळजी आहे पाटील म्हणून मी अतिशय काल आम्ही रात्री जो 1:30 वाजेपर्यंत बसून ड्राफ्ट केलं सगळं जे वाटलं मला जे काही सुधारणा करायची म्हणून तर आपल्याला दाखवलं. कसं लिहिले ना त्यांनी लिहिलं ना आता नाही, ते नाही लिहिलं जनगणना लिहिलं ना हो. जनगणना जनगणना तर तिथे. जनगणना आणि गॅझेट एकदा जनगणने पाटील सगळे येतात ते. म्हणजे मी समाधान करत नाही तुम्हाला हैदराबाद गॅझेट जनगणना दोनच शब्द आहेत. एक मिनिट त्यांनी सांगितलं जनगणना गॅजेटनुसार ग्राह्य धरून 1967 पूर्वीचा महसुली पुरावा धरावा. याच्यात ओळख काय टाकायची समजा तुम्ही आपण ते गॅजेटचा जे आर काढला पण यांचं असं म्हणणं आहे आता नव्यानं की जनगणनेनुसार गॅजेटची गॅजेट काय धरून 1967 धरून म्हटलं ते ना नाही, खालची ओळ खालची ओळ काय आहे ना त्याच्यात आहेत ना मग खालची ओळ 1967 पूर्वीचा मला त्यांना कुणबीच प्रमाणपत्र अरे आपण 67च्या पूर्वी म्हणजे जे 81 जनगणना झाली ना तिथं त्यांना नसं आहे आणि त्यानुसार प्रयत्न करतो. शेवटची लाईन आमची ती. मग ते आता आधार समजा. तुम्ही जे म्हणताय ते लिहिलंय फक्त समजून घ्या थोडक्यात तरी लिहायला आपण हा भाग हा 1967 पूर्वी ते किंवा त्याचे पूर्व संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचा प्रतिज्ञापत्र सादर करावं. प्रतिज्ञापत्र राहत असेल तर नाही महसुली पुरावा तर प्रतिज्ञापत्र या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगाने पुराव्याच्या सक्षम प्राधिकरण यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व त्याचा दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय देतील. तुम्ही काय म्हणताय 67 पूर्वीचा महसूल पुरावा आहे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र त्यानुसार देण्यात यावे हे काय म्हणते अहो हे काय म्हणते त्या चौकशीच्या आधारे कोणत्या 1967च्या हा कोणत्या चौकशीच्या 67च्या त्या चौकशीच्या आधारे फक्त मधला पॅरेग्राफ 67ला जोडायला लागेल आपल्याला चर्चानी वाचताना तर आपल्याला एकूण वाचायला लागतं पण ही पॅरेग्राफ तिथं जोडू 67ला 1967च्या त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकरण अर्जदारास कुणबी जातीचा प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय देतील. हा उल्लेख उदर आधार होऊन जातो संपला. त्याच्या आईचा आधार बरं द्या बा या आधार हे आधार द्या पाटील याला काही अडचण नाहीये तसंच हे बाबा इतकं दगडा इतके हे आंदोलन सुरू झाल्यापासून इतके अभ्यासक झाले दगडाखाली चुने गेल्यापासून नावेच झाले आधी कुठं गेलते कुठं नाही मी मग लढतोय यांना नाही दोष देत, हा, हे जुने आहेत. ह्या सगळ्या लोक मी माझा अभ्यासक नेमतो याच्यामध्ये क्लास करून घेतो एकदा माझा की याच्यात काय सुधारणा करायची मला जंगलाच्या गोळ्या संकट व्हावं लागतं बारकाल्या गोळ्यानं काही नव्हतं ते एवढंच करते मी अर्ध पागल केले मला ते ही जनगणनेचा आणि गॅजेटच्या ग्राह्य धरून 67 प्रमाणे मराठा समाजाचा ऍड करा आपला तो तुम्हाला उपोषण दिला आपण अध्यक्ष तो जे आर जो आपण त्यावेळी काढला ना
आणखीन काय आता आणखीन काय आता नाही काही हो. उपसमितीच्या जे दर मंगळवारी बैठका व्हायच्या त्या वेळच्या त्या उपसमितीच्या काही झालं तरी चालतात पण फक्त महिन्याला एकदा तुम्हाला त्यांनी फॉलो 15 दिवस लिहिले त्यांनी दर आठवड्याला नाही नाही आता आपण लक्ष ठेवू ना आपण पण त्याचं करेक्ट आन्सर तुम्ही सांगितलं ना मला आल्यावर हवामान तुम्ही ओबीसीच्या धर्तीवरती ECBC ला करार द्या की आता मेजर शिष्यवृत्ती बंद झाला होता ना ते 80,000 मुलांचं तो आपण मागे लागतो पहिलं झालेलं आणि एसीपीचा जो नियम आहे ना त्याप्रमाणे जे अभ्यासक्रम आहेत ना 7 किलो काम करायचे ते 15 असतील आपले 1500 होतील त्याची 23 आपले 2300 होतील मान्यच केला आपण फक्त आदेश निघायचे राहील त्याच्यामध्ये विद्यार्थी नुकसान होऊन जाणार नाही फक्त PhD तुम्हाला मान्य काय नाही केलं शक्य तुम्हाला माहित झालं किती PhD करणार आता ते हॉस्टेलचं पण ते म्हणतात आता ते GR काढलंय ना मी काय म्हणत होते ना आपल्या साधीच्या हॉस्टेलमध्ये काही टक्के जागा ओबीसी ठेवल्या काही टक्के ST ठेवल्या असं ना मी त्याला काय म्हटलंय तुमची मागणी तुम्ही करा पण माझी जर मागणी तुम्ही मान्य केली तर तुमचा फायदा आहे मी त्याला काय म्हटलंय उदाहरणार्थ भत्ता 60,000 रुपये आपण देतो वाटलं या पोराला त्यांना तुम्ही रोज देतो मला मी 3 पुरवी गावात राहिले हॉस्टेल घेऊन एका खोलीत 1,000 रुपये सांगणार तुम्हाला घरी येतो एक वेळ आपण कुठे येतो साहेब आता जे उच्च तंत्र शिक्षणाला मिळतात 2 वर्ष भत्ते नाही देत साहेब त्याचे. असं नाही मुद्दा काय आपण तो ठीक आहे तो एक तांत्रिक मुद्दा आपण समजू तो काय त्याच्या डिपार्टमेंटने बजेट तरतूद केलं असेल तर आपण स्वतः लक्ष घालेल परंतु तो भत्ता दिल्याचा फायदा काय होईल या बरोबर काढून कोणाला भत्ता देणार दादा ते? तो बोलून जाणार ना ते हो सारथीच्या ते हॉस्टेलमध्ये तुम्ही राहता ना. हॉस्टेलला सारखी मुलं राहणारच नाहीये. त्याला 60,000 रुपये मिळाले तर 40,000 भागलं 20,000 रुपये घरी गेले ना नाही ती 8,000 मुलं साहेब फक्त सारथीची नाहीये ती खेड्यापाड्यात शहरात येणारी उच्च तंत्र शिक्षणासाठी त्या येणारी सगळ्या मुलं. म्हणून आपण देणार आहोत त्यासाठी सारथी सहयोगी केली हॉस्टेल पार्टी केली या सगळ्या योजना त्या समाजाच्या मागे शिष्यवृत्त्या किंवा त्याचं जे अनुदान आहे त्यामार्फत जातो ना नाही, नाही. तर सारख्यासाठीच काढली होती की त्यातून हॉस्टेलला जे मुलं ऍडमिशन घेणार होते त्यांच्या पण मर्यादित होतं काय म्हणणं आहे शिक्षण नाही माझं तसं म्हणणं नाही हॉस्टेलला 8 आमचे बांधताय ना प्रत्येक ठिकाणी 1,000 मुलं राहणार त्यातली दादा 40% मराठा राहणार 40% ओबीसी राहणार आणि 20% आर्थिक दुर्बल घटक राहणार ते हॉस्टेल सारथीतर्फे बांधले जात आहेत आणि इतर कॅटेगरीची मुलं राहणार मग आमचं एकच म्हणणं होतं की एक तर ते पूर्ण मराठा समाजासाठी किंवा जिथं ओबीसीची हॉस्टेल असतील तिथं आम्हाला 40% रिझर्वेशन द्यायचं असेल जिथं ओबीसीला दिलं जाईल उपसमितीला मुख्यमंत्र्यांची शिफारस हा करा म्हणजे आमची विनंती आहे तसं तो मुद्दा आपण लक्षात घेऊ त्यात त्याची शिफारस करू पाहिजे दोन्हीकडे झालं पाहिजे त्यांच्याला आपण 40% केली पाहिजे आपण त्याला 40% देतो त्याच्यावर आपण 40% केली नाही, आमचं त्यांचे देण्याबद्दल नाही आमचं तो नाही. पहिल्यांदा काय म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही तुमच्या घरात राहता ना आमच्या बी राहता आणि तुमच्या घरात आम्हाला नाही येऊन देत हा असं बरोबर म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे. बरोबर आहे त्यांना देत नाही साहेबांना काय देत त्याला त्यांच्याकडून घ्यायचं आपल्याला देतात तर का त्यांना दिलंय सगळं निवडून त्यांना द्या सगळं त्यांना द्या काहीतरी आपल्या लोकांना घ्या दुरुस्ती केलेली ना दुरुस्ती केलेली आपण द्यायची ती त्यांना द्यायची मग आता ते सूचना काढतो ना याच्यावर काढतील हा याच्यावर सुद्धा आपण हा म्हणलं आधीच काय करतो हा म्हणतो काय म्हणायचं पण मग? मग की विस्तार चर्चा केली मान्य केलं होतं अध्यक्ष पाठवते मजा सिद्धार्थ ज्या ज्या सुधारणा केल्या ते सगळं त्यांनी आपल्याला आम्ही आता जी चर्चा झाली तर एक आम्ही दोघांनी येताना होतं हे थोडंच मान्य मुख्यमंत्री हे काही बाजूला काढायला काढलं म्हणजे ते त्यांना दिल्यामुळे ते आपल्याकडे राहील ना शक्य नाही साहेब ते तुमच्याकडे राहू द्या नंतर जर मला तुम्ही घेऊन ये हा फोटो काढून आता नंतर मला द्या तुम्ही द्यायचे तर आता काय करू हे संपलं ना कारण मला तर देऊन टाका आपण बदल सरकारने आपल्याला हे दिलेलं आहे हा हे आणि बदल सुचवायचं आपण हे सांगितलेलं आहे. हे आपल्याकडे नाही लागलं पाटील पण त्यांच्याकडे नंतर तुम्ही मागणी केली ना हे सुद्धा पत्र मी स्वतः पाठवेन 2-3 पत्र पुढे हे यांच्याकडे हे सुद्धा पत्र त्यात आणू शकेल पुन्हा मी काय याच्यावर ठेवलं नाही बाई सही तोच भाग्यात घालून सही पाठवतो आपल्याकडे हे आमच्याकडे नव्हतं आपल्याकडे एकच होतं आता
सूचना काढायचं काय करायचं आता आता आपल्या याच्यामध्ये कुठली गोष्ट राहिली मग आता यांना सरकारच्या सूचना प्रशासनाच्या वरिष्ठ लेवलवर प्रशासनाच्या सूचना काढाव्या लागणार आहेत आणि ते शासनाच्या पाहिजे काय तुझं आहे, मी तर आपण याला बसलो होतो मुंबईला त्यावेळी खरं ते गणेश पाटील होते आपले सचिव माझ्यावर होते स्टेजवर पटकन बदल करून घेत होतो ते गणेश पाटील आता रिटायर झाले सध्यात आम्ही तर दुसरं त्यांना जबाबदारी देतो आता मी सगळी त्यांनी मान्य केली जबाबदारी त्यांना माहिती करा. तर माहिती सगळं हा अरे मग या सूचना काढायला द्यायचं आणखीन ज्यांनी फक्त आपला ड्राफ्ट दिलाय द्यायचा घेऊ आता पूर्ण करून आधी सूचना आणि मग त्या मान आली तर नंतर परत हा तुम्हाला मान्यतेकर दिला होता पाटलांकडे हो म्हटलं मला कुठे जायला मला ज्या बी सूचना केलेल्या त्या सूचना तुमच्यामुळे थांबेला रातभर नाही तर मी सकाळी थांबून असतो सुधारणा सुचवल्या एक वर काढणं आणि ते वंशाळीचं करणं हे दोन गोष्टी करे फक्त आपल्याला ज्या ज्या सुधारणा त्यांनी आपल्याला दिल्यात आम्ही त्या सुधारणा तिथं बरं आता यांनी तयार दिली आहेत. सुधारणा करणार आहेत का तुम्ही म्हणजे तपस मिटतोय मग तुम्ही नाही केलं मिटत नाही मग कारण त्यांनी जनगणना घालायला सांगितली ती घालवलं जात त्याला काहीच अडचण नाहीये 67 पूर्वीची जी तुम्हाला धरायची ना तीच तर ती जनगणना करायची फक्त तुम्हाला एक ती काही शाल घालायचे नाव पाहिजे चांगला समाधान होईल फक्त ते करू आपण ना त्यांचं म्हणणं काय आहे की समजा सत्कार करायचं तर टोपी टाव्याला सकट करा उपरणं देऊ ना सत्कारच केला हा उपरणं शाल नको शाल उपरणं उपरणं ते नसतं का पण तेच पाहिजे आमच्या बांधायला हा पण मग तसं जनगणनात पाहिजे तर घ्या ती नका घालू. तुम्ही म्हणून जाईल तुम्हाला पण घ्या तर घ्या ना काय काय प्रॉब्लेम आहे जनगणना घ्यायला काही अडचण नाही जाऊ दे. आला आता ते घेतो मला नाही घेतलं तर दोष कोणाला द्यायचा अभ्यासाकानी हा अभ्यास करतात आणि माया करतात काम सुधारणा केली इकडेच एक पत्र इकडे हे आपल्याला ठेवू ना शपथ वगैरे अरे नाही नाही उद्या मला व्हॉट्सअप याच्यामध्ये एसओपी आम्ही कमिशन आलेला आहे आम्ही 2 किंवा दिवसांनी कोणाला तरी येतो. मुंबईला कमिशनरला बोलून मी पाठवतो कोणाला तरी. घेतो आपले सुविधा काय करणार तर ते ऍड करून टाकू काही बोल- त्याला वेळेची काढायची गरज नाही. SOP ऍड करतो संपून जाईल. We follow it. Out of order. एसपी मध्ये काय ऍड करायचं हे आपण 2 शब्द वापरायचे जनगणना जनगणनेचा SOP मध्ये जनगणना जमन का मग त्यांचं म्हणणं अधिकाऱ्याला सांगा तर ते सोबत येऊन जातं याच्यात आलं तरच ते अधिकारी ऐकतील आपण एसपी मध्ये घ्यायचं का मग हो ना मग, हो ना. याच्यात नाही घ्यायचं ना JR मध्ये JR मध्ये असलं तरी JR ची एसपी आहे ना JR मध्ये घेतलं काय काय घेतलं JR ची एसपी SOP आहे ना, त्याचं आम्ही करतो तुम्हाला देतो ना. विभागीय आयुक्ताच्या सही आदेश काढतो ना मी तुम्हाला देतो ना बस का आता विभागीय आयुक्ताच्या SOP याचा नंबर टाकूनच होईल ना या जे नंबर टाकून तुमच्याकडे पाहिजे व्हॉट्सअप पिकअप करून द्या ना काय करायचं काय तर तुमच्याकडे राहू द्या सरपंच आहे. हे राहू दे आपल्यासाठी कागद मला फक्त झेरॉक्स बरं का सरपंच याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा. आपण काय नाही त्यावर कळेल कारण मग तुमचंच महत्व दुसरं काही नाही ना नाही राहू दे राहू दे ते आम्ही काय दिलं आम्हाला दाखवतो. मागून 2 वेळी लिहिलेले काय नाही तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा ना तुम्ही एक काम आणि करा, किशोरला तुम्हीच एक काम करा साहेबात काम तुम्हीच बघता ना इथून शेवटच्या पानापर्यंत फोटो काढून तुम्ही तुमच्या झेरॉक्स आमचे पैसे ना पैसे झेरॉक्स कुठून घालता नाही तर काय घ्या काना काना फोटो काढून मला ही द्या त्यातली फक्त त्यातली फक्त ही द्या ते आपला कॉपी ते प्रारूपचा हा गुन्ह्याचं सुरू आहे ना म्हणजे काय ते सोडित असतोय तुमचं ऍक्टरच होय ते सोडित असतात हे नाही तुमची कॉपी तुम्ही दिलेलं ते मला साहेबांनी दिलेलं बाकीचे फोटो काढून घ्या तेवढं तर आपली कॉपी नाही करायची minutes किती याच्यानंतर ती SOP केली ही नाही ते पाळले का 2-5 Draft.
बाकीचं तो हे काढून घ्या तुम्ही फोटो ड्राफ्टचा ठेवा फक्त ड्राफ्टचा ठेवा बाकीचे घ्या तोवर काढून हे बाकी तोवर फोटो काढून घ्या काना आणि मग आम्हाला आमचं माघारी द्या ते तीन कोणाकडे ते आमचं पहिलं पाणी सूचना द्या. हा. तुम्हाला पाठवणार मला पाठवलं ओके ना, हा मग. ते बी काढतो इथं मुद्दाम काय केलं सही करून दिलं म्हणजे आणि गुन्ह्याचं कुठे याच्यात गुन्ह्याचं काहीच नाही. हे शेवट 14 एक बरेच महत्व होतं. राज्यस्तरीय करायचं. नाही, काढू घ्या नाही नाही फोटो. गुन्ह्याचं याच्यात हा. नाही. आणि ते आम्ही काय बदला दिला आम्हाला राहील. गुन्ह्याचं याच्यात नाही. आणि आपण गुन्ह्याचं केलं नाही गुन्ह्याचं काही नव्हतं नाही. आकडे वाचून दाखवले मी आकडे वाचून दाखवलेले. फक्त 60 गुन्हे मागायचे राहिले सरकारने मी पत्र दाखल ना आता पण आपण जे म्हटले की काय थोडं कमी जास्त करू ते करावं एवढं पाटलं मला बाकी तर 90% गुन्हे मग घेतलेच आहेत. सगळ्या चुकीचं माहिती आहे तुमचं मला पण माहिती आहे माझा आहे का आपण मला माहिती आम्ही आहे. तुम्हाला काय खोटं बोलत नाही तुम्ही त्याशी म्हणले उदाहरणार्थ सांगतो 61,000 मिळाले अधिकाऱ्याने सांगितलं तुम्हाला ते प्रमाणपत्र व्हॅलिडेशन द्यावे ऐका तसं बोलत नाही हो मी तुम्ही समजूनच घेत नाहीयेत तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही काय म्हणले गॅजेट नुसार 61,000 दिले कुणी माहिती दिली तुम्हाला अधिकाऱ्याने त्याच्यावर तुम्ही बोलला आज तुम्ही काय म्हणला 2,000 निघाले गॅजेट नुसार सरकार काय म्हणते 360 निघाले तसं 90% गुन्हे मागे घेतलेले नाहीयेत त्या दिवशी फडणवीस साहेबांनी जी रितसर माहिती दिली ना तीच माहिती आहे ठीक आहे लिखित त्याची बी लिखित दिलत ना अहो लिखित येतात हे लय कन्फ्युजन आहे भयान कन्फ्युजन आहे परत खात्री करू का तुम्ही 1556 गुन्हे आहेत. त्यातले 934 मागे घेतले असं फडणवीस साहेबांनी सांगितलं अर्धे मी मागे घेतले अर्धे राहिले त्यातले 61 गुन्हे 81 गुन्हे हे न्यायालयात प्रलंबित आहे ते आम्ही न्यायालयात चालवतो तर ते पण मागा आम्हीच घेतो न्यायालयात जावं लागतं पडलं न्यायालयात पण त्याच्यातले 34 असे आहेत की ते घेण्यासारखे नाही त्यांचं असं म्हणणं आहे. 81 आम्ही ते पेंडिंग ती घेतो असं त्यांचं म्हणणं त्यामुळे हे सखोल जावं लागेल याच्यात ते तुम्हाला काल देखील मी लिहून दिले सरसकट गुन्हे मागे घेतो म्हणजे कारण दोषच आमचा नाही ना आणि तुम्हाला आमची तशीच केस व्हायची का काय कारण नाही तसं नाही म्हणत तर आमचे गुन्हे दाखल करून घ्या अधिकाऱ्यावर कारण त्यांनी आमच्यावर हल्ला केला त्यांच्यावर 120-30 टाका मग त्यांना कळत सुरुवात तिथून करा मग ते आम्ही एक्झामिन करून घेतो आपण गुन्हे मागे आमच्या 150 पोलिसांवरती त्यावेळेस ते अर्ज येतं पोलिसांनी त्यावेळेस फेकून दिले ऐकलं नाही ना पोलिसांच ऐकलं काही मुद्दा महत्वाचाच आहे सुद्धा पण आम्ही परत फ्रेंड म्हणतो त्याप्रमाणे आकडेवारी जर काही केलेलं असेल तर मी स्वतः तपासून घेईन त्याचा त्रास होतो आहे. नाही नाही ते गुन्हे सरसकट मागे घेण्याचं कारण शेवटी उपसमिती सरसकट मागे पहिला आपण काही म्हटलं सरसकट मागे काही घेता येणार नाही काही गंभीर स्वरूपाची गुन्ह्यात फक्त कर्मामध्ये थोडा काही आपण म्हटल्याप्रमाणे तो बदल करू आपण तो करतो नंतर. चालेल जास्तीत वेगवेगळे नाही अंतरवालीचे नाही तर बाबा अंतरवालीचं आपण काय म्हणतो जे अंतरवालीचे गुन्हे आहेत ना तुम्हाला तसे ठेवायचे का ठेवा तर मग त्यांच्यावर 307-120 दाखल करा पोलिसांवर 150-200 पोलीस आहेत म्हणून द्या फाईट दोन्ही कन्व्हेन्शन दोन्ही त्यालाही भोगल मग ते बी मग त्याला कळून कसा काच होती पोलिस होते म्हणून लिहिलं गुन्हे दाखल झाल्यावर असं काय राईट नाही का सरकारला पोलिसांना पोलिसात नसत एखाद्या विरोधी पक्षाला एखाद्या मंत्र्याला आमदार अटक करायची असेल तर राज्यपालांची परवानगी लागते विरोधी पक्षांना अटक करण्यासाठी सुद्धा तसा काही राईट असेल ना पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी काहीतरी गृह मंत्रालयाला राईट असतील ना का त्यांनी काही पण करावं मनमाने असं थोडे त्याच्यावर बोलून घ्या एवढी म्हणजे मग जे आहेत गंभीर स्वरूपाची त्याच्यात थोडं गंभीर कुठलेच आहेत. आमचं म्हणणं काय जे दिसतेत का नाही दिसत पुरावेच नाही तरी आत टाकले उदाहरणार्थ नेकनूरची ग्रामपंचायत जाळलेली म्हणून त्यांना 51 लाख रुपये दंड दिला ते भरा आता त्यात 12 पोराच्या नाव आहेत 51 लाख भरू शकत नाहीत त्यांचे पुरावे नाहीत काहीच सीसीटीव्ही नाही काही नाही बरं हाईत असं काय दूर आता हाईत पुरावे बी आहेत जाळली हा सरपंच म्हणतो इटा सकट जळी जळली तरी 51 लाखाची ग्रामपंचायत नाही आमची इटा सकट तर तेव्हा म्हणतो तेवढं ग्रामपंचायतचं 51 लाख नुकसान झालं महाराष्ट्रात मला ग्रामपंचायत दाखवा 51 लाख रुपयाचं साहित्य असतं साहित्य जळलं तर सरपंचच भाजपचा आहे तेव्हा म्हणतो इटा सकट जळून द्या तरी 51 लाखाचे नाही
टाकलेच नाही लेकरावर गुन्हे विनाकारण. कारण ही आम्ही बोलले पाटील नाईक एकनाथ तर जाणारे तिसरेच आहेत आणि तिसऱ्याच पोराचे नाव आलेत. जमीन करून का आपण उदा आहे तो उलट आपल्याला आम्हालाही जाणून की आपल्या जे काही निष्पामुला गुंता असेल त्यांना उघड आपल्याला न्याय देता येईल तर चांगली गोष्ट आहे ना. पाटलांचा आग्रह तो चुकीचा नाही ना. पुरा पद्धती मी परत एकदा बसून पुरा चर्चा करून मी पुन्हा एक जमीन करून घ्या. काही काही पोरं पुण्याला नोकरीला आहे. राघव येतं की गावात राजकारण असतं. त्याच्या भावाचं नाव त्याचा भाव तिकडं पुण्यात नोकरी भरतो तिला इकडं कोचून. हे पण ज्याच्यात झालंय किंवा घ्या मग करा. तो शोधू ना आपण म्हणजे पण ती शोध घेऊ तर निकाल लागत. नाही नाही प्रोजेक्ट मेहनत करून आपण परत 3 वर्ष झाले शोध घेता घेता महिनाभरात करतो. हा, महिनाभरात सगळा शोध घेतो म्हणते. खऱ्या कोणत्या खोट्या कोणत्या अंतिम प्रस्ताव मग पुन्हा अगोदर जे भीमा कोरेगाव आणि मराठा आंदोलनाची गुन्हे मागे घेतले होते त्याची 10 लाख नुकसान भरपाईची अट होती. ती पर्याय सरकारला तर जुना संदर्भ लावला 12 तर 5 लाखावर केली ती आज 5 लाखावर आहे. काय हा एक मुद्दा. आपली नुकसान भरपाईची जी अट आहे ना अरे हे व्हा द्या बाबा. कोरेगावचा विषय वाढू राहिले. नाही काही घेऊ नाही असं नाही. आधी आरक्षणच एकच राहून द्या. मग शेतकरी शेती घेत आपण मग ते सुरू करायला लागलं की बघा आपलं एक होऊन द्या. आपलं हे लेकरांचं मिळू द्या. काय आरक्षण सोडून मग भरकट समाधान झाला असेल आणि माझी पाटलाने विनंती आहे की आपण थोडं आता शासनाचं विनंती मान्य करावी आणि उपोषण स्थगित करा अशी विनंती आहे. मागे उद्या परवा ठिकाणी फिरला म्हणजे आपला शब्द दिला मागे आपण दिला म्हणून तो जी काढला स्वतःच मी आपल्याला लिहून दिलं काय आम्ही करू करणार आहोत. आपली संमती आम्ही वाट पाहत होतो. त्या अभ्यासाकडे पाटील वाट पाहत होते आपल्या सगळ्यांनी मान्य करा म्हणून मान्य आम्ही करतो तुम्हाला सूचना. म्हणजे हे आपल्या अधिकारात आहे ना. फक्त आपली संमती मला पाहिजे होती काढायच्या कडे आज बोलतो. ठीक आहे तुमचा खाली आता मला वाटतं सूचना घ्यावं द्या लगेच. नाही सूचनाच नाही का याच्यात दिल्या उपोषण मार्गच काय घ्यायचं. नाही हे माझ्या अंमलबजावणीमध्ये मी स्वतः लिखी त्याच्यावर माझी सही आहे करून देतो म्हणून. कोरोना काही दिलं नाही तुम्हाला सही पत्रकडे मागायचे पत्र आपल्याला मागणी होती स्वतंत्र पत्र द्या. हे स्वतंत्र पत्र मी करून दिलं परत माझी सहीचं हे उल्लेख करून 2% स्वतंत्र पत्र करून दिलं मी त्या उल्लेख करून द्या. काय हे झालं चिंता करून डॉक्टर साहेब केलं तुमच्यासाठी नाही म्हणत मी. अधिकाऱ्याकडून म्हणलं जातं सरकार म्हणून ते काही पण एखाद्या वेळेस लिहून देतात. पण मी प्रशासक आहे अधिकारी म्हणतो ते शासक आहे. आम्हाला सगळं कायद्याचे रूल बघून करावं लागतात. पण आम्ही त्यांना बोलू शकत नाही. जो ड्राफ्ट आहे ना पाटील हा ड्राफ्ट हा उशिरा झाला याला मला तर मी माननीय मुख्यमंत्र्यांनी पण मी अप्रूव्ह करून घेतला म्हणजे शपथ करून सांगतो मुख्यमंत्री हा म्हणले गेला होय अप्रूव्ह करून म्हणून उशीर झाला आणि उपसमितीचे अध्यक्ष म्हणून